मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी पाठ 13वा अनुभव 1। मारिया दुपारी शाळेतून घरी आली। घराला कुलूप होते। आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते। तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती। इथे आपल्याला मारियाने स्वतःचा अनुभव इथे आपल्याला सांगितला आहे। तर मारिया दुपारी शाळेतून घरी आली। मग मारिया नावाची मुलगी ती काय आहे, दुपारी शाळेतून घरी आली। मारिया दोपहर में स्कूल से घर आई। घराला कुलूप होते। कुलूप म्हणजे काय तर लॉक। तर घराला कुलूप होते। घर को क्या लगा था, ताला लगा था। आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते। तो घर को ताला क्यों लगाया था। तो उसके मम्मी डैडी आई बाबा कहाँ गए थे, शादी में गए थे। तिने कुलूप उघडले। उसने क्या किया, वो लॉक ओपन किया। घरात आली, उसने घर में एंट्री की। खिड़कियाँ उघडल्या, उसने खिड़कियाँ खोल दी। गणवेश बदलला, उसने अपना स्कूल का जो यूनिफॉर्म पहना था वो क्या किया, उसने चेंज किया। हाथ-पाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती। उसने अपने हाथ पैर धो लिया, वॉश कर लिया और घर में वो खाने के लिए कुछ ढूंढ रही थी। क्यों ढूंढ रही थी, क्योंकि वो स्कूल से मारिया क्या स्कूल से घर आई थी आफ्टरनून में, दोपहर में, और देखा तो घर में क्या लगा था, ताला लग चुका था, ताला लगा था। क्यों ताला लगा था, तो उसके मम्मी डैडी, उसके माता पिता शादी में गए हुए थे। उसने क्या किया, फिर उसने ताला खोला, लॉक ओपन किया, घर में एंट्री की, खिड़कियाँ खोल दी, अपना यूनिफॉर्म चेंज किया, वॉश अपने हाथों पैर धोए, वॉश किए और घर में कुछ मिलता है खाने के लिए वो ढूंढ रही थी। अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली। धाड धाड आपटणे म्हणजे काय, तर जोर जोरात आदळणे। तो अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली। अचानक खिड़कियाँ एक दूसरे पर ऐसे आवाज करने लगी। वारा सू सू करत वाहू लागला। वारा कैसे जोर से बहने लगा। आभाळात ढगांनी गर्दी केली। बादलों ने आकाश में भीड़ की, मीन्स बहुत भीड़ कर दी थी। ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला। ढगांचा आवाज कसा असतो, तर गडगडाट। ढगांचा आवाज गडगडाट, मीन्स बादल कैसे करते हैं, गडगडाट करते हैं। और विजांचा कडकडाट और बिजली कैसे चमक उठी। पाऊस धोधो कोसळू लागला। आता पाऊस धोधो कोसळणे म्हणजे काय, तर खूप जोराचा पाऊस येणे। तर पाऊस धोधो कोसळू लागला। मारियाने पटापट दारे खिड़कियाँ बंद केल्या। बारिश अभी क्या बोले, बारिश जोर जोर से आने लगी। तो मारिया ने फटाफट उसने क्या किया, अपने जो डोर थे और खिड़कियाँ थी उसने वो बंद कर दी। तिचे लक्ष घड्याळाकडे गेले। उसका ध्यान कहाँ पर गया, तो घड़ी पर गया। बराच उशीर झाला आहे, बहुत देर हो चुकी थी, असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली। और ऐसा वो सोच रही थी, बहुत लेट हो गया, बहुत देर हो चुकी थी। और उसने ऐसा सोच रही थी उसे, और उसके पास जहाँ पर एक कुर्सी थी उस पर वो बैठ गई। हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या। उसके बाद उसको धीरे धीरे वो बारिश की आवाज़ आ रही, बारिश हो रही थी, तो बारिश की कविता उसको याद आने लगी। ती कविता गुणगुणू लागली। गुणगुणणे म्हणजे काय, तर हळू आवाज़ात गाने बोलने। अभी अपने को जो म्यूज़िक या सॉन्ग पसंद रहता है तो हम स्लोली
हम वो गाने के बोलते रहते स्लोली ट्यून में, तो उसके बोलते गुणगुणाना, हळू आवाजात गाणे. ती कविता गुणगुणू लागली. मग वो क्या, मारिया कविता गुनगुनाने लगी. तो यहाँ पर क्या बताया है, तो मारिया पहले स्कूल से घर पे आ गई. उसने देखा तो जो ये घर को क्या था, ताला लगा था. क्यों ताला लगा था, तो उसके मम्मी डैडी, उसके माता पिता शादी में गए थे. उसने क्या किया, लॉक ओपन किया, घर में एंट्री की उसने. ये विंडो ओपन किया, उसने अपना यूनिफॉर्म चेंज किया, फ्रेश हो गई और घर में कुछ खाने के लिए मिलता है क्या, वो ढूंढने लगी. उसके बाद अचानक क्या हुआ, जो विंडो के थे डोर, वो एकमेकांवर धाड धाड आपटू लागले. उसके जोर जोर से आवाज आने लगा. वारा सूसू करत वाहू लागला. बादलों ने क्या किया, भीड़ कर दी थी आकाश में. ढगांचा आवाज कसा असतो, गडगडाट. विजांचा आवाज कसा असतो, कडकडाट. मीन्स क्या हुआ, तो बादलों की गड़गड़ाहट और बिजलियाँ चमक उठी और बारिश जोर से आने लगी. मारिया ने क्या किया, फटाफट उसने डोर विंडो बंद कर दिया, क्लोज कर दिया. उसका ध्यान, तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. उसका ध्यान कहाँ पर गया, तो घड़ी पर देखा. बहुत देर हो चुकी थी और उसमें बाजू में विंडो के बाजू में एक चेयर थी, कुर्सी थी, उस पे वो बैठ गई और बारिश के गाने गुनगुनाने लगी. पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. अभी पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. अभी बारिश कैसे कम हो गई. तो मारिया ने क्या किया, तो अपने विंडो ओपन किया, खिड़की खोल दी. बाहेर रिमझिम पाऊस पड़त होता. बाहर कैसे हलकी सी बारिश हो रही थी. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला. आता पाण्याचा कसा असतो, वाहता पाणी, त्याचा आवाज कसा असतो, पाण्याचा काय असतो, खळखळाट. तर वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला. जो बह रहा था पानी, उसका आवाज कैसे हो गया, कम हो गया आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला और कुछ ही देर में बारिश रुक गई. झाडाच्या पानातून टपटप पानी गळत होते. जे पेड़ों के पत्तियों पे पानी था वो टपटप कैसे टपक रहा था. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. जो पत्तों पर बैठे हुए पक्षी थे वो कैसे बाहर आ गए. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मग त्यांच्या पंखावरती पाणी पडले होते. मग त्याने आपले काय केले, पंखांची फडफड केली आणि पंखावरील पाणी झटकले. उन्होंने क्या किया, पक्षी ने क्या किया, उनके पंखों पर पानी गिरा था, वो पानी उन्होंने ये कर दिया, लाद दिया. मारिया ने आकाशाकडे पाहिले. मारिया ने कहाँ देखा, स्काय में देखा, आसमान की तरफ देखा. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. तर बाहेर भरपूर छान असं बाहेर चांगलं ऊन पडलं होतं. बाहेर अच्छा ऊन पडलेलं होतं. सगळीकडे कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. और बाहर कैसे बारिश हो गई. उसके बाद ये बाहर अच्छा मौसम हुआ तो कैसे लग रहा था, स्वच्छ और सुंदर, साफ और सुंदर लग रहा था. तेवढा दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग, आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. अभी उसी टाइम क्या हुआ, अपने दरवाजे की घंटी बजी, डिंग डॉंग, और उसको लगा माँ उसकी आ गई, मम्मी आ गई. तो उसने ऐसे भागकर उस डोर पे
गई, वो दरवाजे पर गई. तिने दार उघडले. उसने दरवाजा खोला. आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. अभी उसने क्या किया, जैसे बेल बजी, उसने क्या किया, भाग के दरवाज़ा ओपन किया, डोर ओपन किया और देखा तो उसके मम्मी डैडी आ गए थे, माता पिता आ गए थे. इतका वेळ वाट पाहून कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. बिलगली म्हणजे काय तर प्रेमाने मिठी मारले. अभी बहुत देर हो गई, मम्मी डैडी अभी तक आए नहीं थी. बारिश हो गई, बारिश जोर से हो रही थी. वो परेशान हो गई थी. अभी तक उसके मम्मी डैडी आए नहीं. तो उसने क्या किया, इंतज़ार किया. अपने बहुत ज़्यादा देर तक उसने मम्मी डैडी का इंतज़ार किया. उसके बाद उसके मम्मी डैडी आ गए तो मारिया ने उसको मम्मी को क्या किया, तो बिलगली, प्रेमाने मिठी मारली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले और उसने भी, उसके मम्मी ने, उसने माँ ने उसको प्यार से अपने करीब ले लिया. एका वाक्यात उत्तरे लिहा. मारियाच्या घराला कुलूप का होते? मारियाच्या घराला कुलूप होते कारण आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. मारियाच्या घराला कुलूप होते कारण आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? उत्तर, पाऊस धो धो कोसळू लागला म्हणून मारियाने दार खिडक्या बंद केल्या. उत्तर, पाऊस धो धो कोसळू लागला म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? उत्तर, पाऊस थांबल्यावर पाण्याआड लपलेले पक्षी बाहेर आले. उत्तर, पाऊस थांबल्यावर पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले. मारिया आईला का बिलगली? उत्तर, वाट पाहून कंटाळा आला होता म्हणून मारिया आईला जाऊन बिलगली. वाट पाहून कंटाळा आला होता म्हणून मारिया आईला जाऊन बिलगली. बिलगली. जोड्या जुळवा. गट, ढगांचा पहिलं, दुसरं विजांचा, तिसरं पाण्याचा, चौथं पंखांचा. गट, खडखडाट, फडफडाट, गडगडाट, कडकडाट. ढगांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट. विजांचा कडकडाट, विजांचा कडकडाट. पाण्याचा खळखळाट, पाण्याचा खळखळाट. पंखांचा फडफडाट, पंखांचा फडफडाट. एका वाक्यात उत्तरे लिहा. मारियाच्या घराला कुलूप का होते? मारियाच्या घराला कुलूप होते कारण आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. मारियाच्या घराला कुलूप होते कारण आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? उत्तर, पाऊस धो धो कोसळू लागला म्हणून मारियाने दार खिडक्या बंद केल्या. उत्तर, पाऊस धो धो कोसळू लागला म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? उत्तर, पाऊस थांबल्यावर पाण्याआड लपलेले पक्षी बाहेर आले. उत्तर, पाऊस थांबल्यावर पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले. मारिया आईला का बिलगली? उत्तर, वाट पाहून कंटाळा आला होता म्हणून मारिया आईला जाऊन बिलगली. वाट पाहून कंटाळा आला होता म्हणून मारिया आईला जाऊन बिलगली. बिलगली.
जोड्या जुळवा. अ गट. ढगांचा पहिलं, दुसरं विजांचा, तिसरं पाण्याचा, चौथं पंखांचा. ब गट. अ खळखळाट, आ फडफडाट, ई गडगडाट, ई कडकडाट. ढगांचा गडगडाट. ढगांचा गडगडाट. विजांचा कडकडाट. विजांचा कडकडाट. पाण्याचा खळखळाट. पाण्याचा खळखळाट. पंखांचा फडफडाट. पंखांचा फडफडाट. वाचा, सांगा, लिहा. अ शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. धाड धाड, धाड धाड. हळूहळू, हळूहळू. टप टप, टप टप. फड फड. फड फड. आ नादमय शब्द. यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. कडकडाट, कडकडाट. खळखळाट. खळखळाट. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. घड्याळ, घड्याळ. हळूहळू, हळूहळू. रिमझिम, रिमझिम. खिडक्या, खिडक्या. गुणगुणू, गुणगुणू. खळखळाट. खळखळाट. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा. अ पाऊस सुरू झाला. पाऊस डॅश. थांबला. पाऊस सुरू झाला. पाऊस थांबला. मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया डॅश. पळत पळत दाराकडे गेली. मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया पळत पळत दाराकडे गेली. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. चढणे, उतरणे. चढणे, उतरणे. उंच बुटका. उंच बुटका. स्वच्छ घाणेरडा. स्वच्छ घाणेरडा. आठवणे, विसरणे. आठवणे, विसरणे. बाहेर आत. बाहेर आत. थांबणे, सुरू होणे. थांबणे, सुरू होणे. वाचा, सांगा, लिहा. अ शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. धाड धाड, धाड धाड. हळूहळू, हळूहळू. टप टप, टप टप. फड फड. फड फड. आ नादमय शब्द. यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. कडकडाट, कडकडाट. खळखळाट. खळखळाट. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. घड्याळ, घड्याळ. हळूहळू, हळूहळू. रिमझिम, रिमझिम. खिडक्या, खिडक्या. गुणगुणू, गुणगुणू. खळखळाट. खळखळाट. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा. अ पाऊस सुरू झाला. पाऊस डॅश. थांबला. पाऊस सुरू झाला. पाऊस थांबला. मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया डॅश. पळत पळत दाराकडे गेली. मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया पळत पळत दाराकडे गेली. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. चढणे, उतरणे. चढणे, उतरणे. उंच बुटका. उंच बुटका. स्वच्छ घाणेरडा. स्वच्छ घाणेरडा. आठवणे, विसरणे. आठवणे, विसरणे. बाहेर आत. बाहेर आत. थांबणे, सुरू होणे. थांबणे, सुरू होणे. वाचन किंवा रीडिंग. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. तिने कुलूप उघडले. घरात आली. घरात आली. खिडक्या उघडल्या. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. गणवेश बदलला. हातपाय धुवून. हातपाय धुवून. ती घरात खाऊ शोधत होती. खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांची दारे. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड 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 आपटू लागली. आपटू लागली. वारा सुसू करत
वारा सुसू करत वाहू लागला. वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धोधो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे. असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला. आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला. आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग आई आली असे म्हणतच मारिया पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आई बाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com.